मित्रांनो, 18 जून 1999ला माझा बिनधास्त चित्रपट रिलीज झाला आणि त्याच्यानंतर काही दिवसांनीच जोशी सरांनी मुख्यमंत्री पदावरून पायउतार झाले आणि त्याच्यानंतरही माझ्या त्यांच्या वारंवार भेटी होत होत्या. मी त्यांना भेटायला जात होतो, त्यांच्याशी चर्चाही व्हायची खूप वेळा. पण नंतर काही दिवसांनी जोशी सर लोकसभेला निवडून आले आणि भारताच्या लोकसभेचे सभापती बनले. आणि ज्या काळामध्ये ते लोकसभेचे सभापती होते त्या काळातही जोशी सर मला विसरले नाहीत. जोशी सरांचे वारंवार फोन यायचे, कधी बोलायचे, त्यांच्या बातम्या आम्ही नेहमी पाहत बसायचो. त्यांचं काम फार व्यवस्थित चालायचं आणि कधी कधी तेही प्रश्न विचारायचे. त्यावेळेस त्यांचा एक जोशी सरांनी त्यांच्या कोहिनूर क्लासेसला 50 वर्षे पूर्ण होण्याबद्दलचा एक अतिशय सुंदर कार्यक्रम षण्मुखानंदला आयोजित केला होता आणि त्या कार्यक्रमाला त्यांनी मुद्दाम मला बोलावलं होतं, स्वतः फोन केला होता. मीही कार्यक्रमाला गेलो होतो. कार्यक्रमही फार छान झाला आणि होता होता मित्रांनो काळ पुढे गेला आणि 2009 मध्ये बाळासाहेबांना एकदा भेटायला गेलो असताना बाळासाहेब मला म्हटले की सर, यावेळेस विधानसभेच्या सेना BJPच्या प्रसारासाठी तुम्ही काम केलं पाहिजे. तुम्ही शिवसेनेत प्रवेश करा आणि विधानसभेच्या इलेक्शनच्या प्रचाराला आम्हाला मदत करा. म्हटलं ठीक आहे सर. आणि मित्रांनो, मी रीतसर दसऱ्याच्या दिवशी शिवसेनेमध्ये प्रवेश केला आणि त्यानंतर जोशी सरांचं आणि माझं भेटणं खूपच वाढलं. 2009च्या इलेक्शन्समध्ये मी आणि जोशी सर प्रचारानिमित्त खूप ठिकाणी फिरलो. आम्ही दोघांनी जवळपास मला असं वाटतं की 30-40 राजकीय सभा आम्ही महाराष्ट्रामध्ये घेतल्या. मुंबईत, महाराष्ट्रात, कोकणात, धुळे, औरंगाबादच्या आजूबाजूचा परिसर, अशा अनेक भागामध्ये आम्ही फिरलो. जळगावला वगैरे गेलो होतो आणि त्यानिमित्त जोशी सरांना एक स्पेशल चार्टर्ड फ्लाईट दिलं होतं प्रचाराला फिरण्यासाठी आणि मी त्या फ्लाईटमध्ये त्यांच्यासोबत असायचो. मला एकदा किस्सा आठवतो की एकदा जोशी सरांनी मला विचारलं की का हो, तुम्हाला काय वाटतं की राम मंदिर बनेल का? मला तुमचं मत जाणून घेण्यात उत्सुकता आहे. मी म्हटलं राम मंदिर बनणार, 100% बनणार. आता तिथं बाबरी होऊ शकत नाही. तुम्ही एवढं कॉन्फिडेंटली कसं काय तुम्ही सांगता? मी म्हटलं भारतीय लोकांमध्ये, हिंदू लोकांची राम या नावाशी प्रचंड अटॅचमेंट आहे आणि माणसाचं जेव्हा निधन होतं हिंदू लोकांमध्ये तेव्हा अंत्यविधीला जाताना राम नाम सत्य हे या गोष्टीवरच शेवट होत असतो आणि ही गोष्ट न्यायालयाला दुर्लक्षित करता येणार नाही. आणि अयोध्येचं मंदिर हे रामाचं जन्मस्थानातलं मंदिर आहे आणि त्यामुळं ती जागा ही राम मंदिरासाठी न्यायालयाला द्यावीच लागेल. पण एक गोष्ट आहे की त्या जागेचा आता कब्जा कसा होतो, काय काय होतो. कारण तिथं जसं काही साधूंचाही हक्क आहे, मस्जिदीचाही हक्क आहे. आणि मित्रांनो, मला ते म्हणाले तुमचा राजकीय अभ्यास फार जबरदस्त आहे. कारण खूप लोकांना ही मॅच्युरिटी नसते, असं होईल, असं होणार नाही म्हणून. आणि मित्रांनो, नंतर काही दिवसांनी ज्या दिवशी खरोखरच कोर्टाचा अधिकृत निवाडा आला आणि कोर्टाने मी जसं एक अंदाज केला होता त्या अंदाजानेच निर्णय दिला, तेव्हा जोशी सरांनी मला स्वतः फोन केला आणि सर,
बघा, तुम्ही जसं मला सांगितलं होतं अगदी त्याच पद्धतीनं लखनौ कोर्टाचा निर्णय आलेला आहे. मित्रांनो, एक गोष्ट समजून घेतली पाहिजे, त्यावेळेस बीजेपीचं गव्हर्नमेंट नव्हतं. जेव्हा लखनौ कोर्टाचा निर्णय आला तेव्हा बीजेपीचं गव्हर्नमेंट नव्हतं. पण निर्णय महत्त्वपूर्ण होता आणि हाच निर्णय सर्वोच्च न्यायालयात सुद्धा टिकून राहिला आणि मस्जिदीनं आपली जागेचा हक्क सोडला आणि त्याच्या बदल्यात दुसरी जागा आणि अनुदान घेतलं गव्हर्नमेंटकडून आणि साधूंनी आपल्या जागेचा हक्क सोडला आणि पूर्ण जागा राम मंदिराला मिळाली. आणि नुकतंच 2024 राम मंदिर बनलं पण, उद्घाटन झालं पण. मित्रांनो, आमची ही चर्चा हे सगळं घडायच्या अगोदर 2009 झाली होती आणि जोशी सर बऱ्याच वेळा माझी परीक्षा घ्यायची की खरंच या माणसाजवळ काही क्वालिटी आहेत का. मला एकदा ते म्हटले होते की सर, महाराष्ट्रामध्ये तुम्ही शिवसेनेसोबत राहिलात तर तुम्हाला मुख्यमंत्री होण्याचा निश्चित चान्स आहे. पण मित्रांनो, नंतर माझ्या क्लासेसच्या इतर कामात किंवा ह्याच्यात मला शिवसेनेसोबत रेग्युलर टिकून राहता आलं नाही. पण त्यानिमित्त त्यावेळेस 2009 जोशी सरांसोबतच्या भेटीगाठी मी खूप एन्जॉय केल्या. आम्ही जिथं कुठं सभेला जाऊ तिथं त्यांचा कटाक्ष असायचा की सत्कार करताना त्यांना जसा सत्कार केला जातो तसाच सत्कार त्यांच्यासोबत माझा पण केला गेला पाहिजे. आणि त्यांच्या भाषणाच्या अगोदर ते आयोजकांना सांगायचे की माझं भाषण हे सरांच्या भाषणाच्या अगोदर ठेवायचं. आणि मी जेव्हा बोलायचो तेव्हा माझं भाषण जोशी सर फार उत्सुकतेनं ऐकायचे. आणि नंतर प्रवासामध्ये आम्ही दोघंच जेव्हा असायचो तेव्हा मला त्या माझ्या भाषणावर चर्चा करायची की तुम्ही हा मुद्दा फार छान बोललात किंवा हे छान बोललात. काही काही सूचना द्यायची की सर असं करा, असं करा. तर मला फार आनंद वाटायचा की यार, एकतर एवढी मोठी व्यक्ती की ज्यांनी महाराष्ट्राचं मुख्यमंत्रीपद 4 वर्ष भूषवलेलं आहे किंवा लोकसभेचे सभापती म्हणून ज्यांनी कारकीर्द गाजवलेली आहे, ती व्यक्ती आपल्या बाजूला बसलेल्या आहेत आणि ती व्यक्ती आपल्याशी बोलत आहेत. एक गोष्ट मी त्या काळात जोशी सरांकडून शिकलो आणि ती गोष्ट म्हणजे आम्ही जेव्हा कुठं कार्यक्रमाला जात असू तेव्हा जोशी सर जेवणाचे डबे घरी येऊन पॅक करून घ्यायचे आणि पियाला सांगायचे की एकदा सर बसले, आम्ही बसलो, गाडी रस्त्याला लागली की मग जेवणाची एक एक वस्तू आम्हाला दोघांना दे. आणि अगदी त्याच्यावर लिहून आणलेलं असायचं की हे ताक चाटे सरांसाठी, ही भाजी चाटे सरांसाठी. आणि म्हणजे आपण जेव्हा फार कामात असू, मग्न असू, तेव्हा जेवणासाठी वेगळा वेळ काढणं शक्य नसतं. एक एक मिनिट फार महत्त्वाचा असतो. अशा वेळी जेवण किंवा गप्पा ह्या गोष्टी आपण गाडीत प्रवासात असतानाच केल्या पाहिजेत. जोशी सर गाडीत कधीच झोपायचे नाही आणि त्यांना गप्पा मारणं फार आवडायचं. त्यांच्याकडून मी म्हणजे 2009 एवढा प्रवास त्यांच्यासोबत झाला आणि प्रत्येक वेळेस त्यांची फार मस्त गप्पा व्हायच्या. इतका विद्वान माणूस, इतका बुद्धिमान माणूस. त्यांच्या आयुष्यातले लहान मोठे, छोटे मोठे किस्से आवर्जून मला ऐकवायचे, सांगायचे. माझ्या बाबतीतही चौकशी करायची. नंतर माझं खास करून 2000 महाराष्ट्राचे त्यावेळेसचे शिक्षण राज्यमंत्री अनिल देशमुख यांच्याबरोबर भांडण झालं होतं आणि ते भांडण खूप गाजलं होतं. आणि जेव्हा पोलिसांना माझ्यामध्ये काही चूक सापडली नाही किंवा माझ्या विरोधात काहीही निघालं नाही आणि त्याच्याबद्दलची बातमी मी हायकोर्टामध्ये जेव्हा गव्हर्नमेंटला विचारलं की बाबा, गव्हर्नमेंट म्हणजे हायकोर्टात केस केली होती आणि गव्हर्नमेंटला विचारलं, त्यावेळेस मला गव्हर्नमेंटच्या वतीनं सांगण्यात आलं हायकोर्टामध्ये की चाटे सरांविरुद्ध काहीही सापडलेलं नाही आणि चाटे सरांविरुद्ध आता कसलीही चौकशी होणार नाही. अर्थात शासनाने हे उघडपणे, जाहीरपणे कधी कबूल केलं नाही, पण कोर्टात कबूल केलं होतं.
आणि हे जेव्हा कबूल झालं याच्याबद्दलची एक छोटीशी बातमी काही वृत्तपत्रामध्ये छापून पण आली होती. त्यावेळेस जोशी सर मला एक वाक्य फार छान बोलले होते की झाले मोकळे आकाश. ते जे काही एक मराठीतलं गाजलेलं गीत आहे, फिटे अंधाराचे जाळे झाले मोकळे आकाश. तर मित्रांनो, त्यांच्या मला त्या काव्यात्मक बोलण्याचा फारच आनंद झाला होता. आणि ते ज्या पद्धतीनं बोलले होते की संकट येत असतात, जात असतात, साठी तुम्ही फार घाबरू नका. मित्रांनो, त्यांचा हा सहवास पुढे अनेक वर्ष चालूच होता. 2009च्या इलेक्शन्समध्ये आम्ही बऱ्याच ठिकाणी फिरलो, पण दुर्दैवानं त्यावेळेस BJP आणि शिवसेनेची वेळ आलेली नव्हती. आणि त्यावेळी BJP शिवसेनेचं सरकार बनलं नाही, पुन्हा काँग्रेस आणि राष्ट्रवादीचंच सरकार बनलं. पण एक गोष्ट आहे, BJP शिवसेनेला सन्मानजनक जागा मात्र निश्चित मिळाल्या होत्या. सरकार बनवण्यासाठी एक 5-25 जागा कमी पडल्या असं समजूया आपण. पण त्यानंतर माझं जोशी सरांशी खूप वेळा बोलणं व्हायचं. मला एक गोष्ट आठवते की एकदा मला मलेरिया झाला होता. एका कुठल्या तरी कार्यक्रमानिमित्त मी धारावीत गेलो होतो आणि धारावीतले डास चावल्यामुळं मला मलेरिया झाला. हे मला त्या हॉस्पिटलनी सांगितलं किंवा तुमचं रक्त तपासून आम्ही शोधून काढलं की डास कुठला चावला होता, हिंदुजा हॉस्पिटलमध्ये. आणि हिंदुजा हॉस्पिटलने मला सांगितलं की तुम्हाला झालेला मलेरिया हा धारावीच्या डासामुळे झाला होता. तुम्ही धारावीला गेला होतात का? म्हटलं हो, एका कार्यक्रमाला गेलो होतो. तर त्यावेळेस जोशी सर मला हिंदुजा हॉस्पिटलमध्ये भेटायला आले होते आणि जवळजवळ 1-1.5 तास थांबले होते. खूप गप्पा मारल्या. मला त्यांच्याशी गप्पा मारणं फार आवडायचं. आणि इतके निरागस जोशी सरच होते. मी शिक्षण क्षेत्रामध्ये, ते शिक्षण क्षेत्रामध्ये. आम्ही जेव्हा जेव्हा राजकीय कार्यक्रमात एकत्र असायचो त्यावेळेस जोशी सर गमतीनं म्हणायचे की कोहिनूर क्लासेस आणि चाटे क्लासेसची युती झालेली आहे आणि दोघांचीही प्रगती होईल वगैरे, असं गमतीनं खूप वेळा किस्से करायचे काहीतरी. पण एक गोष्ट आहे की त्यांचं शिक्षणावर फार प्रेम होतं. ते जेव्हा बोलायचे तेव्हा त्यांच्या बोलण्यामध्ये कमालीची आत्मीयता असायची. जोशी सर माझ्याशी जितक्या वेळा भेटले, बोललो, गप्पा झाल्या, अगदी पहिल्या भेटीपासून ते शेवटपर्यंत त्यांची माझ्याशी बोलताना असणारी आत्मीयता आणि त्याच्या मागं दडलेलं प्रेम कधीच कमी झालेलं नाही. मित्रांनो, काळ निघून गेला. 2009चं इलेक्शन झालं, नंतर 2014, पुढं अजून काळ निघून गेला. नंतर बऱ्याच गोष्टी घडत गेल्या आणि आता नुकतंच काही दिवसांपूर्वी वार्धक्यामुळं, वृद्धापकाळामुळं आणि छोट्याशा आजारामुळं नेमकं हिंदुजा हॉस्पिटलमध्येच सरांनी शेवटचा श्वास घेतला. किंवा मी जेव्हा ऐकली बातमी तेव्हा म्हटलं, मला ते दिवस आठवले की अरे सर मला भेटायला आले होते, हिंदुजा हॉस्पिटलमध्ये आले होते. आणि पुन्हा त्या आठवणी आल्या. जोशी सरांचं बोलणं आठवलं. मित्रांनो, प्रत्येकाला जायचंच आहे, वेळ आलेलीच आहे, काही कुणी थांबवू शकत नाही. आपल्याही निघण्याची तयारी करावीच लागेल, त्यातही प्रश्न नाही. पण ही जी माणसं भेटून गेली, त्या माणसांच्या भेटण्यानी, त्यांच्याशी झालेल्या गप्पांनी, त्यांनी सुचवलेल्या आयडियांनी आणि ह्या सगळ्या गोष्टींनी जीवन समृद्ध होत गेलं. जीवन समृद्ध होत गेलं. आज पुन्हा कधी कधी त्यांची आठवण येते आणि वाटतं की पुन्हा काहीतरी घडावं आणि त्यांच्याशी काही बोलता यावं, त्यांना काही प्रश्न विचारता यावा. पण मित्रांनो, एवढा मोठा माणूस आणि त्या माणसाशी माझी झालेल्या भेटीगाठी हा मला माझा फार मोठा अमोल ठेवा वाटतो. आणि आज मी मनापासून त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. धन्यवाद.